हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही कधी चीज पोटॅटो बॉल्स खाल्लेत का? नाही ना? चला तर मग आज आपण बनवणार आहोत चीज पोटॅटो बॉल्स. तर याची रेसिपी अगदी सोपी आहे. काहीच जास्त त्यामध्ये आपण जास्त ॲड नाही करणार आहे. फक्त आपल्याला बाहेरचं म्हटलं तर चीजच लागणार आहेत आणि ब्रेड लागणार आहेत. सो इथे मी 2 ब्रेड घेतलेले आहेत. 2 ब्रेडला मी असे तुकडे करून याला मिक्सरमधून बारीक असं मिक्स करून घेणार आहे. एकदम त्याची पावडर बनवणार आहे ब्रेड्सची. तर 2 ब्रेड मी इथे घेतलेले आहेत. तर याला आपण छान बारीक करून घेऊयात. बघा, एकदम बारीक झालं आहे हे पावडरसारखं. तर ही झाली आपली बॉल्सची कोटिंग तयार. आता यानंतर आपण जे कॉर्नफ्लॉवर आहे ते घेणार आहे आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपण इथे हे पण तयार करून ठेवणार आहे. तर ही पण आपली एक प्रकारची कोटिंगच आहे जे आपण बॉल्सच्या वरती करणार आहोत. तर छान याला मिक्स करून घ्या आणि अतिशय हे पातळ पण नका ठेवू, एकदम जाडसर पण नका ठेवू, मीडियम याचा कन्सिस्टन्सी ठेवा. तर ही पण आपली कोटिंग तयार झालेली आहे. आता मी इथे जे पोटॅटोज आहेत हे मी बॉईल करून घेतलेले आहेत पोटॅटोज आणि याचे व्यवस्थित साल काढून याला मी नंतर स्मॅश करून घेणार आहे. तर आता जे आपण इथे साल काढलेले पोटॅटोज आहेत ते आपण एका बाउलमध्ये घेऊयात आणि याला छान व्यवस्थित एकसर असं स्मॅश करून घेऊयात. इथे जवळपास मी 7 ते 8 पोटॅटोज घेतलेले आहेत. ते 7 ते 8 पोटॅटोजमध्ये भरपूर बॉल्स आपले तयार होणार आहेत. प्रमाणानुसार तुम्हाला जेवढे बॉल्स लागणार आहेत त्यानुसार तुम्ही बटाट्याची इथे क्वांटिटी ठेवा. आता मी व्यवस्थित याला छान असं स्मॅश करून घेते. पोटॅटो आपले स्मॅश झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे ते आपण बघूयात. इथे एक पण असे गोळे गोळे राहता कामा नये, त्यामुळे मी व्यवस्थित पुन्हा एकदा स्मॅश झालं आहे का हे चेक करते. तर झालं आहे स्मॅश. यामध्ये मी आता कॉर्न बॉईल करून घेतले होते, त्याला पण मी स्मॅश केलं आहे मिक्सरमधून आणि ते याच्यामध्ये ॲड केलं आहे. त्यानंतर चिली फ्लेक्स ॲड केली आहे. त्यानंतर प्रमाणानुसार मीठ टाकून घेतलं इथे आणि त्यानंतर कोथिंबीर. तर हे झालं आहे आपलं आता रेडी. तर याला फक्त आता छान मिक्स करून घ्या तुम्ही आणि एकसर याला सगळीकडे मीठ, चिली फ्लेक्स वगैरे छान, कॉर्न पण सगळीकडे मिक्स झालं पाहिजे यामध्ये. तर मी ते हाताने छान मिक्स करून घेते. असेच जे सेम बॉल्स आहेत ते मी एका रेस्टॉरंटमध्ये गेली होती तेव्हा मी तिथे ऑर्डर केले होते आणि ते पण एकदम छान लागले होते. तर त्यामुळे घरी ही रेसिपी मी ट्राय करून बघते की चीज पोटॅटो बॉल्स हे कसे लागतात. तर आता आपलं हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. याचे बॉल्स बनवण्यासाठी आता हे रेडी झालेलं आहे. तर चला तर याचे बॉल्स बनवून घेऊयात. मी चीज इथे क्यूब करून घेतले, चीजचे छोटे छोटे असे. आपल्याला हे चीज क्यूब जे आहेत ते त्या बॉल्सच्या आतमध्ये ॲड करायचे. हाताला थोडंसं तेल लावून घेते आणि याचे छोटे छोटे असे मी बॉल्स तयार करून घेणार आहे. आता आपल्याला चीज याच्या आतमध्ये टाकायचं आहे. सो मी थोडंसं इथे याला अशा प्रकारे दाबून घेणार आहे आतमधून आणि यामध्ये माझा एक चीज जो क्यूब आहे तो मी यामध्ये ॲड करून घेणार आहे. एक चीजचा क्यूब घेतला आहे आणि त्याला व्यवस्थित मी सगळ्या बाजूंनी असं एकदम रोल करून घेते. तो पूर्णपणे चीज क्यूब माझा कवर झालेला आहे आणि असे मी चीज बॉल्स हे सगळे तयार करून ठेवते. सेम प्रोसिजरनी त्याच्या आतमध्ये एक चीजचा क्यूब ॲड करायचा आणि त्याला वरतून कवर करून घ्यायचं. तर जेव्हा हे आपण फ्राय करतो आपल्या ऑइलमध्ये तर त्यावेळी हे जे चीज असतं हे आतमध्येच मेल्ट होतं आणि ते पूर्ण बॉलमध्ये आपल्या पसरतं आतमधून. त्यामुळे हा एकदम चीजी असा बॉल तयार होतो आणि एकदम छान लागतो हा बॉल खायला पण. तर आपले बॉल्स इथं बनवून रेडी आहेत. आता याला आपण व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये. तर तेल मी इथं तापवायला ठेवलं आहे. तेल माझं व्यवस्थित तापलेलं आहे. आता आपण सगळ्यात अगोदर जी ब्रेडची पावडर बनवली होती ती ब्रेडची पावडर आणि कॉर्नफ्लॉवर जे आपण मिक्स करून ठेवलं होतं पाण्यामध्ये ते दोन्ही मी इथे घेतले आणि आपले बॉल्स पण रेडी आहेत. तर याला फक्त आता डीप करून या दोघांमध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर मी सगळ्यात अगोदर कॉर्नफ्लॉवरचं जे आपण पाणी तयार करून ठेवलं होतं इथे
तर त्याच्यामध्ये मी असं व्यवस्थित याला डीप करून घेते आणि त्यानंतर ब्रेडच्या पावडरमध्ये पण याला डीप करून घेते. तर छान याला कोटिंग झाली ही. याला आता आपण तळून घेणार आहोत तेलामध्ये. तेल छान तापू द्या. तापल्यावरतीच त्याच्यामध्ये ॲड करा, कारण की हे आतमधून पण पूर्ण झाले पाहिजे बॉल्स. तर अशाच प्रकारे आपण आपले सगळे चीज पोटॅटो बॉल्स हे तळून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित सगळ्या बाजूंनी छान असं तळून घ्या. तर झालेत माझे जवळपास हे आता तळून. तर याला आपण काढून घेऊयात आता. तर चीज पोटॅटो बॉल्स आपले इथे रेडी आहेत. एकदम छान आणि फ्राईड कुरकुरीत दिसत आहेत. हे खायला अगदी मस्त लागतात आणि बघा अगदी झटपट बनले. काही जास्त मेहनत किंवा टाईम यासाठी लागलेला नाही आहे. आणि तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की करून बघा. जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आजचा तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.